Hello students, in this lecture we will discuss the combined mean and weighted mean. So first we discuss the combined mean. Combined mean or mean of pooled data म्हणजे काय? समजा आपल्याकडे वेगवेगळे ग्रुप आहेत आणि त्या प्रत्येक ग्रुपचा आपल्याला मीन माहित आहे. तर त्या माहित असलेल्या ग्रुपच्या मीनचा उपयोग करून आपण त्या सगळ्या ग्रुप एकत्र केल्यानंतर जो डेटा तयार होईल त्याचा मीन फाइंड करणं म्हणजे मीन ऑफ पूल्ड डेटा किंवा कंबाइंड मीन त्याला म्हणतात. ओके, मग काय त्याचा फॉर्म्युला आहे? लेट देअर बी के ग्रुप्स विथ अ साइज ऑफ ith group as a ni and arithmetic mean as a xi bar I is equal to 1 to k, then combined mean of all k groups together is given by. म्हणजे आपल्याकडे एकूण k ग्रुप आहेत, 1 2 3 4 असे k ग्रुप आहेत. त्याची साईज काय आहे? साईज म्हणजे त्यामध्ये असणारे ऑब्झर्वेशन्स. पहिल्या ग्रुपमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत? फर्स्ट ग्रुपमध्ये n1, दुसऱ्यामध्ये n2, तिसऱ्यामध्ये n3. या पद्धतीनं प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स आहेत. असे एकूण किती ग्रुप आहेत? k ग्रुप आहेत. आणि त्याचा मीन काय आहे? पहिल्या ग्रुपचा मीन आहे x1 बार, दुसऱ्या ग्रुपचा मीन आहे x2 बार, तिसऱ्या ग्रुपचा x3 बार. या पद्धतीनं के ग्रुपचा मीन काय होणार? xk बार. ओके, आता हे जर आपण जे के ग्रुप आहेत ते एकत्र केले तर त्याचा मीन काय असणार आहे? तर तो हा फॉर्म्युला आहे x बार c. c म्हणजे काय? कंबाइंड मीन ऑफ ऑल के ग्रुप्स and formula is n1 x1 bar plus n2 x2 bar plus dot 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 nk xk bar divided by n1 plus n2 plus dot 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 nk. ओके, म्हणजे हे n1 n2 nk काय आहेत? तर त्या ग्रुपमध्ये असणारी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत. आणि x1 बार x2 बार xk बार काय आहे? त्या ग्रुपचा मीन आहे. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल ग्रुपचा आपल्याला मीन माहीत असेल आणि त्यामध्ये असणारे ऑब्झर्वेशन माहीत असतील, त्या दोन्हीचा उपयोग करून आपल्याला सगळ्या डेटाचा एकत्रित ग्रुप मीन काढता येतो. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर हे आपल्याला डेरिव्हेशन पाहायचं याचं. नाउ सी द प्रूफ ऑफ दिस रिझल्ट. सपोज वी हॅव टू कन्सिडर द फॉलोइंग डेटा. आता हा डेटा तुम्हाला मांडलेला आहे व्हेन डायग्राममध्ये की एकूण के ग्रुप आहेत. ग्रुप 1 ग्रुप 2 डॉट 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 ग्रुप के म्हणजे मध्ये बाकीचे ग्रुप आहेत. तर पहिल्या ग्रुपचा मीन काय आहे? तर x1 बार आहे, दुसऱ्या ग्रुपचा मीन काय आहे? x2 बार, तिसऱ्याचा x3 बार. या पद्धतीनं लास्ट ग्रुप कुठला आहे आपला? केथ ग्रुपचा मीन किती असणार आहे? xk बार. ओके, आता महत्त्वाचा प्रश्न काय आहे की हे ऑब्झर्वेशन कशी मांडायची? पहिल्या ग्रुपमध्ये एकूण किती ऑब्झर्वेशन असणार आहेत? n1. दुसऱ्या ग्रुपमध्ये एकूण किती ऑब्झर्वेशन असणार आहेत? n2. हाऊ कॅन राईट दिस ऑब्झर्वेशन्स? सो या पद्धतीने लिहिलेत बघा. x11 x12 डॉट 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 x1 n1. पहिल्या ग्रुपमध्ये n1 ऑब्झर्वेशन्स आहेत, दुसऱ्या ग्रुपमध्ये x21 x22 डॉट डॉट x2 n2. या पद्धतीने आपल्याला सगळ्या ग्रुपमधले ऑब्झर्वेशन लिहिता येतील. लास्ट ग्रुपमधले ऑब्झर्वेशन काय असणार आहेत? xk1 xk2 डॉट डॉट xk nk. ओके, मीन्स हिअर दिस 1112 इंडिकेट द सबस्क्रिप्ट. द फर्स्ट सबस्क्रिप्ट इंडिकेट द ग्रुप नंबर and second subscript indicate the observation number. x12 means this is the second observation of first group. Okay, what is the meaning of x22? This is the second observation of second group. What is the meaning of xk2? This is the second observation of kth group. Means first subscript indicate the group number and second subscript indicate the observation number in that group. Okay, so या पद्धतीने आपल्याला ही ऑब्झर्वेशन मांडून घ्यायला लागतील. सगळ्यांना कळालं की यामध्ये एकूण के ग्रुप आहेत. प्रत्येक पहिल्या ग्रुपमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत? n1, दुसऱ्यामध्ये n2, तिसऱ्यामध्ये n3. या पद्धतीने शेवटच्या ग्रुपमध्ये nk ऑब्झर्वेशन्स आहेत. पहिल्याचा मीन x1 बार आहे, दुसऱ्याचा मीन x2 बार आहे, तिसऱ्याचा x3 बार, x4 बार. या पद्धतीने शेवटचा मीन किती आहे? शेवटच्या ग्रुपचा xk बार. ओके, आता जर आपल्याला ग्रुपचे मीन घ्यायचे म्हणजे कसे मिळतील बघा. व्हॉट इज द मीन ऑफ फर्स्ट ग्रुप? पहिल्या ग्रुपचा मीन काय मिळेल? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. पहिल्या ग्रुपचा मीन नोटेशन काय वापरले आपण? x1 बार. x1 बार इज नथिंग बट x11 प्लस x12 प्लस डॉट डॉट x1 n1. ओके, x11 प्लस x12 डॉट x1 n1 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन n1. इथे किती ऑब्झर्वेशन यामध्ये? n1 आहे.
आता हा झाला पहिल्या ग्रुपचा मीन. यावरून आपल्याला पहिल्या ग्रुपच्या मीनवरून सम ऑफ ऑब्झर्वेशन इन द फर्स्ट ग्रुप इज नथिंग बट हे n1 इकडे घ्या, n1 इंटू x1 बार, म्हणजे x11 प्लस x12 प्लस डॉट डॉट x1 n1 is nothing but n1 into x1 bar. This can be written from this formula. Similarly, we have to find the mean of second group, means x2 bar. What is the x2 bar? Sum of all these observations means x21 plus x22 dot dot x2n2 divided by total number of observations in this group is nothing but en2. And from this we can write the sum of the observations of this group is nothing but x21 plus x22 plus x2n2 is nothing but en2 is here, so en2 into x2 bar. Similarly, we have to write for all the group, and what is the last for the last group? Xk bar is nothing but sum of all these observations divided by total number of observations is nk, and from this we have to write the sum of observations is nothing but xk1 plus xk2 dot xknk is nothing but this nk into xk bar. Okay, इथे काय केलं आपण, प्रत्येक ग्रुपचा मीन काढला आणि त्या प्रत्येक ग्रुपच्या मीन वरून त्या ग्रुपमध्ये जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांची सम काय असणार आहे ती इन टर्म्स ऑफ मीन काढलेले आहे. म्हणजे पहिल्या ग्रुपची सम किती असणार आहे तर n1 इंटू x1 बार असणार, दुसऱ्या ग्रुपची सम किती असणार आहे n2 इंटू x2 बार, आणि शेवटच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या ऑब्झर्वेशनची सम किती असणार आहे nk इंटू xk बार. ओके, तात्पुरताला आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे जे आपल्याला मिळालं सम आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. नाऊ वी हॅव टू फाइंड द कंबाइंड मीन. आता कंबाइंड मीन म्हणजे काय करायचं, हा ग्रुप विचारात घ्यायचे नाही, सगळे ऑब्झर्वेशन एकत्र करायचे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला, देन कंबाइंड मीन त्याला म्हणतो आपण पूल्ड डेटा. पूल्ड डेटा म्हणजे काय करायचं, सगळे ऑब्झर्वेशन एकत्र करायचे. ओके, त्याला काय म्हणतो आपण कंबाइंड डेटा. तर त्या कंबाइंड डेटाचा मीन काय असणार आहे, कंबाइंड मीन ऑफ ऑल ग्रुप्स इज, नोटेशन काय बोल बघा त्याला, एक्स बार सी. सी म्हणजे कंबाइंड. ओके, आता काय करायचं, पहिल्या ग्रुपमधले ऑब्झर्वेशन्स x11 प्लस x12 डॉट डॉट x1n1 प्लस दुसऱ्या ग्रुपमधले ऑब्झर्वेशन्स x21 x22 डॉट डॉट x2n2 प्लस तिसऱ्या चौथ्या, अशी सगळ्या ग्रुपमध्ये शेवटचा ग्रुप किती आहे, केथ ग्रुप आहे, म्हणजे xk1 प्लस xk2 डॉट डॉट xknk. म्हणजे आपण काय केलं, पहिल्या ग्रुपमधले ऑब्झर्वेशन प्लस दुसऱ्या ग्रुपमधले ऑब्झर्वेशन प्लस तिसऱ्या प्लस चौथ्या अशी प्लस लास्ट ग्रुप, सगळ्या ग्रुपमधल्या ऑब्झर्वेशन एकत्र घेतली. आपल्याला अर्थमॅटिक मीनची डेफिनेशन माहित आहे की sum of all observation divided by total number of observations. So here sum of all means all groups, सगळ्या ग्रुप मधले असणाऱ्या ऑब्झर्वेशनची सम घेतलेली आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती असणार आहेत, पहिल्या ग्रुपमध्ये n1, दुसऱ्या ग्रुपमध्ये n2, दुसऱ्यामध्ये n3, या पद्धतीने लास्ट ग्रुपमध्ये nk, सगळे एकत्र घेणार आपण. म्हणून काय केले, डिवायडेड बाय n1 प्लस n2 प्लस डॉट डॉट nk. ओके, आणि नाऊ इथं आता पहा की पहिल्या ग्रुपची सम म्हणजे किती आपल्याला मिळाली इन टर्म्स ऑफ मीन n1 x1 बार, दुसऱ्या ग्रुपची सम किती मिळाली n2 x2 बार, मीन्स दिस सम इज नथिंग बट n1 x1 बार, दिस टर्म इज नथिंग बट n2 x2 बार. In this way, last term is nothing but nk xk bar. Therefore, from equation 1, we can write this n1 x1 bar. This is nothing but n1 x1 bar. This is nothing but n2 x2 bar. And last one is the nk xk bar divided by n1 plus n2 plus nk as it is. So, this is the formula for finding the combined mean of k groups. तिथं आपण k group घेतलेले आहेत. k घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण जनरली n घेतो, पण इथं के काय घेतलेलं आहे तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स प्रत्येक ग्रुपमधले आपण n दाखवलेले, आणि हा आपण n घेतला तर कन्फ्यूज होईल म्हणून आपण इथं के ग्रुप घेतलेले आहेत, आणि प्रत्येक ग्रुपमधले ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण स्मॉल n दाखवले आहेत, n1 n2 वगैरे या पद्धतीनं. तर या पद्धतीचं हे प्रूफ आहे, खूप सोपं प्रूफ आहे. काय करायचं आहे, पहिल्यामध्ये ऑब्झर्वेशन मांडून घ्यायची, सगळ्या ग्रुपचा मीन काढायचा, ग्रुपचा मीन काढला की त्या ग्रुपच्या मीनवरून ग्रुपची टोटल काढायची, आणि ती टोटल काढली की मग कंबाइंड मीन म्हणजे सगळ्यांचा एकत्र मीनचा फॉर्म्युला वापरायचा, आणि त्यामध्ये हे ग्रुप मीन ठेवले की मग आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. तर दिस इज द प्रूफ ऑफ द कंबाइंड मीन. ओके, फॉर के ग्रुप. आता मला जर दोन ग्रुप पाहिजे असेल तर हे काय होईल, इथं n1 x1 बार प्लस n2 x2 बार डिवायडेड बाय n1 प्लस n2 एवढंच येईल. जेवढे ग्रुप असतील त्या पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल. नाऊ वी कॅन सी द वन प्रॉब्लेम ऑन दिस कंबाइंड मीन. So, what is the problem? The mean monthly salary paid to 300 employees of a firm is
1470. There are 200 male employees and remaining females. If mean monthly salary of male employees 1505, obtain the mean salary of female employees. बघा आता हा प्रॉब्लेम पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं की यामध्ये दोन ग्रुप आहेत. कुठले दोन ग्रुप आहेत? एक मेल एम्प्लॉईचा ग्रुप आहे, दुसरा फिमेल एम्प्लॉईचा ग्रुप आहे. तर यामध्ये दिलेलं काय काय बघा की आता एकूण किती एम्प्लॉईज आहेत? यामध्ये एकूण 300 एम्प्लॉईज आहेत आणि 300 एम्प्लॉईजचं मीन किती आहे? 1470. म्हणजे सगळ्यांचा मिळून दिलेलं आहे तुम्हाला इथं. आणि पहिला ग्रुप कुठला आहे? मेल एम्प्लॉईजचा. त्यामध्ये किती मेल आहेत? 200 आहेत. आणि रिमेनिंग फिमेल किती असणार आहेत? एकूण 300 आहेत, त्यातले 200 मेल आहेत, म्हणजे फिमेल किती असणार आहेत? 100 असणार आहेत. म्हणजे दोन ग्रुप झाले. पहिल्या ग्रुपमध्ये 200 मेल आहेत, दुसऱ्या ग्रुपमध्ये 100 फिमेल आहेत. ओके. आणि मग मीन मंथली सॅलरी ऑफ मेल, म्हणजे मेलचा जो ग्रुप आहे त्यांची मीन मंथली सॅलरी किती आहे? 1505. मीन सॅलरी ऑफ फिमेल एम्प्लॉईज आपल्याला फाइंड करायचे आहे. ओके. इथं आपल्याला मीन सॅलरी ऑफ फिमेल एम्प्लॉईज हे फाइंड करायचं आहे. थोडंसं आपण हे अगोदर दिलेल्या गोष्टी इथे लिहून घेऊया. या पद्धतीने आपल्याला दिलेलं यामध्ये सोल्युशनमध्ये बघा की टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज 300 आहेत. द मीन मंथली सॅलरी ऑफ 300 एम्प्लॉईज ही किती आहे? 1470 आहे. नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज 200 आहेत. नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉईज किती येणार आहेत? एकूण 300 आहेत. 300 मायनस 200 म्हणजे 100. नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉईज किती येणार? 100 येणार. मीन मंथली सॅलरी ऑफ मेल एम्प्लॉईज किती आहे? 1505 आहे. आणि मीन सॅलरी ऑफ फिमेल एम्प्लॉय अर्थात मंथली ही आपल्याला फाइंड करायची आहे. ओके. सो हे आता आहे ते आपण नोटेशनमध्ये लिहून घेऊया काय काय दिले आपल्याला बघा. N1 म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत? 200 आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत? फिमेल किती आहेत? 300 + 200 म्हणजे 100 फिमेल आहेत. आणि हा जो 1470 आहे तो काय आहे? सगळ्यांचा मिळून मीन आहे, म्हणजे कंबाईंड मीन आहे. तो दोन्ही ग्रुपचा एकत्र आहे. कारण याला काय म्हणलं येतं? द मीन मंथली सॅलरी टू 300 एम्प्लॉईज. म्हणजे दोन्ही ग्रुप एकत्र केले तर एकूण किती एम्प्लॉईज आहेत? 300. त्यांचा मीन आहे तो किती आहे? 1470. सो दिस फिगर इज नथिंग बट कंबाईंड मीन. इथं कंबाईंड मीन दिले, लक्षात घ्या. कंबाईंड मीन तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आणि मग त्यावर 1470 येतो. त्यानंतर X1 बार म्हणजे पहिला जो ग्रुप आहे मेलचा त्याचा मीन सॅलरी किती आहे? 1505. सो X1 बार 1505. आणि राहिलेला दुसरा जो फिमेलचा मीन सॅलरी आहे ती आपल्याला दिलेली नाही, ती आपल्याला फाइंड करायला नोटेशन काय आपलं? X2 बार. एकदा तुम्ही हा एखादा एक्झाम्पल आपण नोटेशनमध्ये लिहून घेतलं की मग आपल्याला ते सोडवायला सोपं जातं. आपण काय करूया इथं? कंबाईंड मीनचा फॉर्म्युला वापरूया. आता आपण पाहिलेला तो दोनच ग्रुप आहे, त्यामुळे दोन ग्रुपसाठी वापरायचा आहे. X बार = N1 X1 बार प्लस N2 X2 बार डिवाइड बाय N1 प्लस N2. आता दिलेल्या फिगर त्यामध्ये ठेवून घ्या. X बार C किती आहे? तर 1470 आहे. N1 200 आहे. X1 बार 1505 आहे प्लस N2 100 आहे. X2 बार आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि N1 प्लस N2 किती आहे? तर 300 आहे. Now we have to solve this. For simplification purpose we have to divide the 100 by numerator and denominator. Okay. थोडं सोपं होईल हे. मग 200 divided by 100 means 2. इथं फक्त 2 राहील. 2 into you can see here 2 into 1505 प्लस इथं 100 डिवाइड केलं तर फक्त X2 बार राहील. ह्याला 100 डिवाइड केलं तर फक्त 3 राहील. हे फक्त सिम्प्लिफिकेशनसाठी केलेलं आहे. आता हे 3 न इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे किती येईल? 3 into 1470 nothing but 4410 and this 2 into 1505 nothing but 3010 plus X2 bar. This is the simplification. तुम्ही हे सिम्प्लिफिकेशन कुठल्याही पद्धतीने करू शकता. Now I have to solve this. X2 bar is nothing but 4410 minus 3010. So answer is 1400. 1400 is the mean salary of female employees. Okay. तर या पद्धतीनं अशा प्रकारचं एक्झाम्पल जर आलं तर आपल्याला ते कळायला पाहिजे की हे कंबाईन्ड मीनचा एक्झाम्पल आहे का नाही. त्यासाठी आपण ते एक्झाम्पल वाचलं तर आपल्याला कळतं यामध्ये 2 ग्रुप आहेत का 3 ग्रुप आहेत आणि त्यात 3 ग्रुप जर असतील तर कुठले कुठले त्यामधले माहिती दिलेली आहे आणि काय विचारलेलं आहे
नोटेशनमध्ये मांडून घेतलं तर आपल्याला हे सहजपणे सोडवता येतं. ओके, नाव वी कॅन सी द वेटेड मीन. वेटेड मीन, ॲक्च्युली वेटेड मीन हे कंबाईंड मीन सारखंच असते, पण त्याला वेट दिलेलं असते. बघा आपण डेफिनेशन पहिल्यांदा पाहूया वेटेड मीनची. सपोज x1 x2 डॉट xk आर k ऑब्झर्वेशन्स विथ वेट्स w1 w dot wk respectively, then weighted mean is given by x bar w. W is nothing but the weighted mean, and the formula is w1 x1 plus w2 x2 dot wk xk divided by w1 plus wk dot wk. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की वेटेड मीनची गरज असते, कारण आपण एखादा मीन काढत असताना त्या ऑब्झर्वेशनची वेट वेगवेगळी असू शकतात, आणि मग जर वेट वेगवेगळे असतील तर साधा मीन घेऊन चालत नाही, त्या वेटचा विचार करावा लागतो. म्हणजे त्या ग्रुपमध्ये एखाद्या ऑब्झर्वेशनचं किती महत्त्व आहे हे काही वेळा असं होतं की काही ऑब्झर्वेशनचं इम्पॉर्टन्स जास्त असतं आणि ते आपल्याला त्यामुळे त्या ऑब्झर्वेशनला वेट जास्त द्यावं लागतं. आणि असं जर केलं आपण तर मग त्यावेळेला आपल्याला हा वेटेड मीनचा उपयोग करून घ्यायला लागतो. आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया ते आपल्या लक्षात येईल की हे बघा, द प्राईस ऑफ टी ऑफ ग्रेड फर्स्ट and grade second are ₹100 per kg and ₹80 per kg respectively. If these two grades of tea are mixed together in the ratio 3:2, find the average price of mixture. म्हणजे तर चहाच्या दोन ग्रेड घेतलेले आहेत त्यांनी. ग्रेड चांगल्या प्रकारचा चहा त्याला ग्रेड फर्स्ट म्हणलेला आहे आणि ग्रेड सेकंड म्हणलेला आहे. तर पहिल्या ग्रेडचा जो चहा आहे त्याचा दर काय आहे, ₹100 पर के जी, आणि दुसरा जो ग्रेड आहे त्याचा ₹80 पर के जी, म्हणजे स्वस्त आहे. आणि ते काय केलं, दोन चहा पावडर आहेत ते एकत्र केलेले आहेत. पण कसं केलेलं एकत्र करताना तर रेशिओ आहे तो 3:2 आहे. म्हणजे समजा 5 किलो जर आपल्याला एकत्र करायचं असेल तर त्यात 3 किलो हे ग्रेड 1चं घ्यायचं चहा पावडर आणि 2 किलो ही ग्रेड सेकंडची घ्यायची चहा पावडर आणि मग मिक्स करायचे. तर अशी 3:2 या रेशिओमध्ये त्यांनी मिक्स केली. तर आता जे नवीन जो मिक्सचर तयार होईल त्याचं दर काय असेल तर ते आपल्याला त्याचं ॲव्हरेज काढता आलं पाहिजे. मग अशा वेळेला आपल्याला तो वेट साधा ॲव्हरेज घेऊन चालणार नाही 100 आणि 80, कारण त्याचा वेट जी आहे म्हणजे मिक्सचरमध्ये कुणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे तर ग्रेड एला जास्त दिले, कारण 3:2 म्हणजे त्याचा मोठा पार्ट कोणाचा आहे, ग्रेड 1चा आहे. तर अशा वेळेला आपल्याला वेटेड मीन वापरावा लागतो. ओके, हाऊ कॅन फाइंड दिस. समजा इथं आता नोटेशनमध्ये आपण लिहून घेतलं की पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे तर 100 आहे, दुसरं काय आहे 80 आहे, आणि वेट काय आहे, पहिल्या ऑब्झर्वेशनला वेट आहे ती 3 आहे, दुसऱ्याला काय 2 आहे. ओके, आणि मग आपल्याला तो वरचा फॉर्म्युला वापरता येईल. एक्स बार डब्ल्यू म्हणजे वेटेड मीन इज इक्वल टू w1 x1 प्लस w2 x2 डिवायडेड बाय w1 प्लस w2, म्हणजे 3 × 100 प्लस 2 × 80 डिवायडेड बाय 3 प्लस 2 म्हणजे 5, आणि हे 300 प्लस 160 म्हणजे 460 डिवायडेड बाय 5 मीन्स 92. म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं, वेटेड मीन किती मिळाला, 92. म्हणजे जर आपण 100 पर के जी या दराची एक चहा पावडर घेतली आणि ₹80 पर 100 या दराची आपण एक चहा पावडर घेतली आणि दोन्ही चहा पावडर आपण 3:2 या रेशोमध्ये जर एकत्र केल्या, म्हणजे जास्त त्यातला 5 किलोमध्ये 3 किलो कुठली घेतली, म्हणजे ह्या रेशो आहे 5, म्हणजे उदाहरण सांगितलं तुम्हाला 10 किलो घेतले तर 6 किलो आणि 4 किलो या पद्धतीने येईल. तर या पद्धतीने तुम्ही जर मिक्सिंग कितीही मोठं करा, 100 किलोचं केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण रेशो काय असला पाहिजे त्याचा 3:2 असला पाहिजे. आणि तो जर असेल तर तुम्हाला तो कुठल्या दराने विकायला पाहिजे, नवीन जो मिक्सर तयार होईल ते त्याचा ॲव्हरेज काय येते 92 येते, म्हणजे 92 पर के जी या दराने तुम्हाला विकावा लागेल. तर साधं जर तुम्ही सिम्पल जर अर्थमॅटिक घेतलं मीन घेतला तर 100 प्लस 80 तर किती होईल, 180/2 म्हणजे 90 होईल. आणि 90 रुपयांनी जर तुम्ही विकलं तर 2 रुपये तुमचा काय होईल, लॉस होईल, कारण इथं वेट्स आहेत आणि त्या वेटचा विचार करून तुम्हाला वेटेड मीन काढावा लागेल. तर या पद्धतीचा वेटेड मीनचा एक फॉर्म्युला आहे. तर या पद्धतीने हे कंबाईंड मीन आणि वेटेड मीनचे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजले असतील. ओके, थँक्यू.